स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. करवाढी विरोधात पलूसमध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. पलूस नगर परिषदेने केलेल्या अन्यायी करवाढीच्या निषेधार्थ आज पलूसमध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला नागरिक, महिला, युवक, व्यापारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजता कुंडलवेस येथून मोर्चाला सुरुवात झाली. कासारवाडा मार्गे मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा शिवतीर्थ येथे आला. करवाढीच्या निषेधाचे बॅनर, पोस्टर हातात घेत मोर्चेकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. शिवतीर्थ येथे मोर्चाची जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश एसुगडे, भाजपचे ज्येष्ठ नेते सर्जेराव नलवडे, पलूस नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिगंबर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावसाहेब गोंदिल, युवा सेनेचे विनायक गोंदिल, प्रदीप कदम, शिवसेना प्रमुख प्रशांत लेंगरे, डॉक्टर अमोल पवार, नगरसेवक धनाजी कुंभार, अमृत माळी, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, रामानंद पाटील, अजिंक्य पाटील, सागर सुतार, संजय गोंदिल यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. पलूस नगर परिषदेने केलेली करवाढ चौपट ते 10 पट असल्याचा आरोप करत नागरिकांनी ही करवाढ रद्द करून शहराचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली. खाजगी कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण झाल्याने वृक्ष संवर्धन कर, स्वच्छता कर, शिक्षण कर यासह विविध करांची अन्यायी आकारणी झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. करवाढ मागे न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला.